पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी माझ्या आजी सारख्या तुम्हाला या घरात नसेल राहायचं तर तुम्ही माझ्या घरी चला। आजी हे काय खाल्लत नाही तुम्ही? अहो खाल्लत नाही तर तुमची तब्येत कशी ठीक राहणार? आणि काय झालं तब्येतीला तर मग डॉक्टरांकडे कोण घेऊन जाणार? काय होत नाही ग मला, जा तू घ्या आता या घरात तुमची काळजी घेणारी फक्त एकटीच उरली आहे मी। आता मला पण घरातून जायला सांगा। मुक्ता एवढी काय चांगली नसेल पण वाईट पण नाही आजी मी। काम आता पटापट व्हावी असं मला वाटतं, पण काम कशी चांगलीच झाली पाहिजे। आशाचं काम फक्त काम नसतं, चांगलं काम असतं। वय बाई लई चांगलं काम करतीयस, जा आता तू जा। जाते मी। आजी मला बघा नुसती बडबड करायला आवडत नाही आणि कोणाच्या कामात लुडबुड करायला पण आवडत नाही, पण विचारूनच टाकते बघा। तुम्हाला या घरच्यांच्या वागण्याचा त्रास होतोय ना? त्याची सवय हाय ग मला, पण ज्या प्रमाणे ह्या लोकांनी मुक्ताला घराबाहेर काढलं ना त्याचा लई त्रास होतोय बघ। हो आजी, मुक्ता काय आणि मी काय घरात घरकाम करणारीच माणसं ना। आता अशा पोरीवर सारंगदादा प्रेम करतात तर मग घरात दुसरं काय घडणार आहे? सारंगदादाने पण अक्कल कुठे गाण ठेवली काय माहिती। चप, तोंडाला येईल ते बडबडतीयस। अग पिरमात उच्च नीच असा भेदभाव असतो का? अगं पिरमाला आपण देवाची उपमा देतो। मला सांग, श्रीमंत मंदिरात पाया पडणारा माणूस नदीकाठच्या उघड्या मसोबाला हात जोडत नाही असं होतं का कधी? नाही नव, मग पिरमाचं पण असंच असायला पाहिजे। माझ्या सारंगची निवड अगदी चोख आहे। एवढी गुणवान पोरगी शोधून बी सापडायची नाही। या घरची सून माझी मुक्ताच झाली पाहिजे नाही होणारच। अगं तिच्यासाठी लई दागिने काढून ठेवलेत मी, आणि दागिने घातल्यावर माझी मुक्ता काय गाड दिसत नाही। अगं चल चल दाखवते तुला, चल ये। मुक्तासाठी अशी लई दागिने आहेत। काय झालं? दागिने कुठे गेलं? इथे ठेवलं होतं। अगं बघ जरा कुठे दिसतात का तुला? नक्की इथंच ठेवलं होतं ना? व्हाय तर मी समजा तिला द्यायचं म्हणून कापडात बांधून ठेवलं होतं इथं। कुठे गेलं? बाय बाय, हे काय झालं? कुठे गेलं? इथंच तर ठेवलं होतं मी। आठवलं। काय? मोठी आई माधवीताईला दागिन्यांबद्दल काहीतरी विचारत होत्या। तू काय बोलतेस? तू बघितलंस दागिने तिच्याकडं? नाही बघितलं नाही, मी ऐकलं। म्हणजे मी आत काम करत होते ना तेव्हा माझ्या कानावर पडलं, म्हणजे मी चोरून नाही ऐकलं, म्हणजे आपोआपच ऐकायला आलं बघा। अगं व्हय ग बाई, पण काय म्हणाली माधवी? माधवीताई म्हणाल्या तुम्हीच त्यांना दागिने दिलेत। मी दिलं म्हणाली? होय। थांब, आता बघतेस त्या माधवीला। जा आत्ताच्या आता माधवीला बोलवून आण। आत्ता आण जा, तिला आता बघतेस मी। माझे दागिने घेतीस होय ग सटवी? भक्ती, तुला खरंच त्या घाणेरड्या माणसावर प्रेम झालं होतं? बोल। नाही ताई, मला तो माणूस अजिबात आवडत नाही, पण मी हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करत होते। कांता शेठ जे बोलला ना त्यावर तुम्हाला खरंच वाटायला लागलं। त्याच्याशी लग्न केलं तर तो आपल्या घराकडे लक्ष देईल, आपल्या पैशा पाण्याच्या सगळ्या अडचणी दूर होतील। म्हणून वाटलं जाऊ द्या, लग्न तर करायचंय। म्हणून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होती।
सगळे घरासाठी एवढं राबत, तर माझा पण वाटा असावं म्हणून मी भक्ती एडीस का? माझी लहानपण मायपेक्षा एवढी मोठी कधी झाली? भक्ती एवढी मोठी नको बाळा, तू जशी आहेस ना तशीच राहा. बालिश उन्हाळ. मुक्ते, तू अजून कुंकवाबद्दल सांगितलं नाहीस. तुम्ही मला बोलवलं? काय ग, कुणाला विचारून काढलेस कपाटातले दागिने? कुणाला कशाला काय विचारायला हवं? खरं तर मी सख्खी सून आहे ना तुमची. माझाच अधिकार आहे दागिन्यांवरती. तुम्ही स्वतःहून द्यायला पाहिजे होते हे दागिने मला. पण तुमचा जीव अडकलाय ना या दागिन्यात. का नाही अडकणार? माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी केलेत हे दागिनं. आणि कुठल्या अधिकारानं मागतीस ग? आणि काय ग, ही म्हातारी आयुष्यभर 4 भिंतीच्या आत खिजत पडली होती, तवा कुठं होती ही सून? एकदा तरी जेवण घेऊन आलीस का माझ्या खोलीत? काय आठवतंय तुला? कुठल्या अधिकारानं मागतीस ग? अधिकार सांगती या. आत्ताच्या आत्ता समजा दागिने हिथं काढून ठेव. चल काढ. नाही काढणार मी हे दागिने. आणि जर का तुम्ही जबरदस्तीने काढून घेतलेत ना, तर मी हे सगळं घर डोक्यावर घेईन. करेन मी. माधवी, काय आरडाओरड चालली? बाहेरपर्यंत आवाज येतोय. ते मी अगं वैजंती, बघ की हिनं मला न विचारता माझ्या कपाटातले दागिने काढलेत. माधवी, तू तुम्हाला म्हणाल होतीस की सासूबाईने दिले म्हणून दागिने. हो, तो आमच्या सासू सुनेंचा विषय हो. तुम्ही नका लक्ष घालू त्यात. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण आपल्या घरात आधीच केवढ्या अडचणी आहेत आणि तुम्ही कुठे कुठे म्हणून लक्ष घालणार. आम्ही सासू सुना आम्ही मिटवून घेऊ ना. नाही, मी मध्ये पडणार, कारण तुम्हाला खोटं सांगितलंस की त्यांनी तुला दागिने दिले म्हणून. तुम्हाला आता माझं वागणं चुकीचं दिसतंय. अहो, खरं सांगायचं ना तर त्या दागिन्यांवर माझा आणि गायत्रीचाच अधिकार आहे. पण या सासूबाईंनी ते सगळे दागिने या कपाटात ठेवले दडवून. आता काय सगळे दागिने वर नेणार आहेत स्वतः बरोबर? वर नाही जाणार. पर हे दागिनं मी माझ्या नाचुनीसाठी ठेवलेत, माझ्या मुक्तासाठी ठेवलेत. बघितलं, माहित होतं मला हे. त्या मुक्ताच्याच मड्यावर घालणार होते या दागिने. हो, पण ही मुक्ता या घरात सून होऊन येणारच नाहीये. आणि जर का झाली ना. माधवी, दागिने काढून दे सगळे त्यांना. नाही, मला हवे ते. माधवी, एवढे खंडीभर दागिने आहेत ना तुझ्याकडे, तरी का या दागिन्यांची हौस आहे तुला आणि का हाव एवढी? अगं, सासूबाईंनी स्वतःहून दिले असते ना तर त्याच्यात आनंद वेगळा होता. तू दागिने आधी त्यांना दे परत. घ्या सगळे दागिने. नको आहेत मला हे दागिने तुमचे. हे घ्या. नको. काढ. घ्या. हे कानातले हवेत ना तुम्हाला? घ्या सगळं घेऊन टाका एकदाच. एक नंबरची ना हावरड बाई आहे ही. काय करायचं याचं? अगं, खोटी खोटी का होईना एकदा तरी माझी काळजी घ्यावी. काळजीनं एक दिवस जेवलीस का एवढं तरी विचारावं.
ते काही नाही. अगं असं विचारलं असतं ना, समद दागिनं काढून दिलं असतं मी हिला. जाऊ द्या हो. हे काय काहीच खाल्लं नाहीये तुम्ही? अगं समद हे असं चाललेलं असतं ना, घास गिळल का? पण असं करून चालणार आहे का? तुला गिळतोय का घास? सासूबाई सारंग येईल ना उपर? अगं येईल म्हणून काय विचारतीस? एकटा नाही येणार, संग मुक्ताला बी घेऊन येईल बघ. भांगात फक्त कुंकू भरल्यानं लग्न होत नसतं. आणि मनाविरुद्ध झाल्यामुळं मला ते अजिबात मान्य नाही. नाही मुक्ते, हे असं कपाळीचं कुंकू पुसणं नवऱ्यासाठी चांगलं नसतं. कसलं लग्न आणि कोणता नवरा? मुक्ते, मला न विचारता माझ्या भांगात कुंकू भरले म्हणजे झालं का लग्न? आई, ज्या कुटुंबात माझ्या तिरस्कार केला गेला, मला तुच्छ वागणूक दिली, माझ्या अण्णांचा अपमान केला, माझ्या भावाच्या तोंडासमोरची थाळी हिसकावून घेतली, त्या कुटुंबाचं मी भागवायचं? मुक्ते तू काय बोलते? मला काही कळत नाहीये. आई, तुला कळायची काहीच गरज नाहीये. जे घडलं ते एक वाईट सपान होतं असं समजायचं. हे कुंकू सुद्धा. मुक्ते, ते काही असो, असं स्वतःचं कुकू स्वतः पुसू नकोस. अशुभ घडतं. काय घडायचं ते घडू दे, मला नकोय कुंकू. मुक्ते, कुकू पुसू नकोस. कोण आहे तो पोरगा? इथून पुढे मुक्ताच्या गावचा परिसर सुरू होतोय. तर पुढचा प्रवास मी एकट्यानेच करेन. तू परत जा. नाही यार भावा, असं कसं? हे बघ, अरे मला तुझा जीव धोक्यात घालायचा नाहीये. तिथे काही होऊ शकतं. खरं सांगायचं तर भावा, जरा टरकलोच होतो. नाही म्हणजे तू आता परत जा म्हणलं तेव्हा मला खरं तर आनंदच झालाय. पण तुझी लय काळजी वाटते यार. माझी काळजी करू नकोस. हे बघ, मला आता कसलीच भीती राहिली नाही. आणि भीती नाही याचा अर्थ माझ्यात ताकद आली. त्यामुळे आता कितीही मोठं संकट येऊ दे, मी लढणार. काळजी घे भावा. अरे मन ना. ए काय झालं? मुंगळा कुठला काय? आम्हाला गुरुगुरत आहे. युवराज भाऊंचा फोन आहे. हॅलो भैरू, तुझ्यासाठी एक नवीन काम आलंय. फक्त मुक्ताला संपून चालणार नाही, त्या सारंगला सुद्धा संपवायला हवं. काय?
सारंग? हो, तो सारंग तर सारखा मध्ये मध्ये येतोय. आणि कितीही रावसाहेबांवरती जीव टाकलास ना तरी सारंग त्यांचा सख्खा मुलगा आहे. त्यांचा जीव त्याच्यावरच असणार. म्हणून सारंगला संपवून टाकायचं म्हणजे तू एकटाच या घरातला वारसदार. सगळ्यांना वाटेल रावसाहेबांनी त्या मुलीबरोबर स्वतःच्या मुलाचा सुद्धा जीव घेतला. भैरू 1,00,000 दे, पण यावेळेस अजिबात चूक नकोय मला. अजिबात नाही. 1,00,000? बोला ना, काय करायचंय? स्पीकरवर टाक, स्पीकरवर टाक. भैरू, तुझ्या आजूबाजूला अजून कोणी आहे का? शेठ, मी कांता शेठ. कांता? काय काम असेल ना तर मला सांगा. या बहिरीकडून एकट्याच्यानं होणार नाही. आणि मुक्ताच्या फॅमिली बद्दल असेल ना तर मला सांगा. कारण मा इतका त्यांचा राग दुसरा कोणीच करत नाही. काम एकदम चोख होणार. मुक्ताला संपवायचंय. आणि सारंगला सुद्धा. सारंग? रावसाहेबांचा मुलगा. दोघांचे नामोनिशान दिसले नाही पाहिजेत. सारंग त्या मुक्ताच्या मागे मागे तिकडे आलाय. दिसला की संपून टाका. आपण छोट्या मालकांना? हो हो, संपून टाक. संपून टाका. संपून टाका त्या मुक्ताला. त्यासाठी तिचं घरदार जाळावं लागलं तरी बेहत्तर. अख्खच्या अख्खं कुटुंब तिचं जळून खाक होऊ दे. या रावसाहेब नगरकरला नडण्याचे परिणाम काय होतात हे कळलंच पाहिजे. कळलं? हो दादा. माणसाने रस्ता तर हाच सांगितला होता. कोणाला तरी विचारायला पाहिजे. कांता शेठ, योच त्यो. शिकार सवतावून चालत येते. ते आत्माराम शिंदेचं घर कुठे सांगता येईल का? ते संबळवादक आहेत आणि त्यांची मुलगी आहे मुक्ता. तू तर शहरात ना आलेला दिसतोय. गावातल्या पुरीकडे काय काम आहे? त्याच तू भैरू आहेस ना? आमच्या घरी आला होतास? दादा, तूच आमच्यासाठी आजचा स्पेशल पाहुणा आहे. तर बघ तुला कशी स्पेशल ट्रीटमेंट देतो. कशाला पाय तुला मुक्ता? शेपूट हलवत आला का माग? ए, तोड सांभाळून बोला. हा, तुम्ही तरी सांगा काय घडलंय नक्की. कोण आहे तो पोरगा? ते सांग, कोण आहे तो पोरगा? आई, काल
छोट्या मालकांचा साखरपुडा होता